गुड मॉर्निंग एव्हरीवन. जीपी ट्युटोरियल्समध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत चॅप्टर नंबर 10 इक्वेशन. आता बघा, प्रॅक्टिस सेट 26 शिकण्याच्या आधी आपण इक्वेशन म्हणजेच काय बघूया. आता इक्वेशन्स आपण बघितलेत, ह्या टाईपचे काही इक्वेशन्स असतात, बरोबर. आता ह्याच्यामध्ये हे जे असतात ते काय असतात, व्हेरिएबल्स. म्हणजे कुठल्याही इक्वेशन मध्ये ज्यावेळेला एक्स वाय झेड असे अल्फाबेटिकल्स येतात त्यामध्ये त्याला व्हेरिएबल्स म्हणतात. आणि बाकी जे असतात ते काय असतात, नंबर्स. आता 3, 7 हे काय यात नंबर्स. म्हणजे ज्या वेळेला व्हेरिएबल्स आणि नंबर्स असे दोन्ही एकाच इक्वेशन मध्ये येतात त्याला इक्वेशन असं म्हणतात. आलं लक्षात. आता इक्वेशन कशाला म्हणतात हे समजल्यानंतर आता बॅलन्स इक्वेशन अशी एक कन्सेप्ट आहे. आता बॅलन्स इक्वेशन, सपोज एक सिंपल जर एक्झाम्पल घेतलं आपण, 4 + 4 = 8 आणि हे 4 + 4 = 8, करेक्ट. पण मी असंही म्हणू शकते 5 + 3 = 8. त्याच्यानंतर मी असंही म्हणू शकते, काय म्हणू शकते, 10 - 2 = 8. म्हणजे ज्या वेळेला इक्वेशन हे कसे इक्वेशन झाले, बॅलन्स इक्वेशन झाले. येते लक्षात. आता बघा, ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 26. आता प्रॅक्टिस सेट 26 मध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आर गिवन इन द टू रो बिलोज. आता बघा, तुम्ही तुमचं बुक बघितल्यानंतर तुम्हाला 2 रोज दिसतील. त्या दोन्ही रो मध्ये आपल्याला काही इक्वेशन्स दिले. त्या इक्वेशन मध्ये काय म्हटलंय त्यांनी, फाइंड आउट द नंबर यू गेट इन इच ऑपरेशन अँड मेक इक्वेशन. प्रत्येक याच्यामध्ये नंबर फाइंड आउट करा आणि इक्वेशन्स तयार करा. आता बघा, फर्स्ट रो दिलाय आपल्याला 16/2. त्याच्यानंतर 5 × 2. फर्स्ट रो मध्ये अजून काय दिलाय, 9 + 4. त्यानंतर 72/3. त्यानंतर 4 + 5. सेकंड रो मध्ये दिलाय 8 × 3. 19 - 10. 10 - 2. त्यानंतर अजून काय दिलंय, 37 - 27. त्यानंतर 6 + 7. बघा, आता प्रत्येक इक्वेशन मध्ये काय लक्षात येते बघा, फर्स्ट रो आणि सेकंड रो. आता इथे काय दिलंय, 16/2 = आता हे बॅलन्स इक्वेशन कसं होईल, सेम असं इक्वेशन कसं तयार होईल, 16/2 म्हणजेच काय आलं, 2 ने जर 16 ला डिवाइड केलं तर आन्सर काय येतं, 2 8 = 16. म्हणजे आन्सर काय आलं, 8. मग आता सेम सेकंड रो मध्ये जर आपण बघितलं तर काय येत आहे, 10 - 2 = 8. म्हणजे आपल्याला फर्स्ट इक्वेशन हे भेटलं. आता सेकंड इक्वेशन मध्ये काय आहे, 5 × 2. 5 × 2 म्हणजे किती, 5 × 2 = 10. आता बघा, ह्याच्यामध्ये कुठलं इक्वेशन असं आहे की ज्याचा आन्सर 10 येईल, 37 - 27. 37 - 27 किती आलाय, 10. त्याच्यानंतर थर्ड बघू, 9 + 4. 9 + 4 किती आलं, 10 11 12 13. आता 13 आन्सर अजून कसला आहे, 6 + 7 = 13. त्याच्यानंतर फोर्थ बनवू आपण, 72/3. आता बघा, 3 ने 72 ला जर डिवाइड केलं, 3 ने 27 ला जर डिवाइड केलं तर किती येत आहे, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. 7 मधनं 6 गेले 1, किती आलं, 12. आता 3 च्या टेबल मध्ये 12 आहे का, हो आहे. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 3 × 4 = 12. 3 × 4 = 12. रिमाइंडर काय आलं, 0. म्हणजे आन्सर किती आलाय आपलं, 24. आता बघा, ह्याच्यामध्ये कुठला नंबर असा आहे की ज्याचा आन्सर 24 येईल, तर हा, बरोबर. 8 × 3. 3 × 1 = 3, 3 × 3 = 16, 3 × 4 = 8, सॉरी 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 8 × 3 = 24.
आता बघा फिफ्थ इक्वेशन बघू आपण. इथपर्यंत समजले. फिफ्थ इक्वेशन मध्ये काय आहे, 4 + 5. 4 + 5 = 9. मग सेम 9 कुठे येते आन्सर, 19 - 10 = 9. समजलं. या सगळ्यांचं जर आपण बघितलं तर हे काय आहे, इक्वेशन कसे झाले, बॅलन्स. आपला प्रॅक्टिस सेट 26 इथे संपलाय. बघणार प्रॅक्टिस सेट 27. आता बघा फर्स्ट क्वेश्चन बघितला तर काय म्हटलंय, रिराईट द फॉलोइंग युजिंग अ लेटर. आता आपल्याला काय म्हटलंय बघा, जे खाली इक्वेशन्स दिले प्रॅक्टिस सेट 27 मध्ये जो क्वेश्चन फर्स्ट आहे त्यात काही इक्वेशन्स दिले. काय इक्वेशन्स आहेत ते, द सम ऑफ सर्टन नंबर अँड 3. द सम ऑफ सर्टन नंबर अँड 3. आता सर्टन नंबर आपण बघितले, व्हॅरिएबल्स म्हणजेच इथे आला सर्टन नंबर, कुठला तरी इमॅजिनरी नंबर. आता इथे इमॅजिनरी नंबर काय घेतला आपण, द सम ऑफ सर्टन नंबर अँड 3. म्हणजे सम दिलाय, एखादा नंबर घ्यायचा आहे आणि तो कशासोबत ऍड करायचा आहे, 3 सोबत. बघा आता सर्टन नंबर x घेतला, ऍडिशन केली आणि 3. द सम ऑफ सर्टन नंबर अँड 3 x + 3. आता बघा सेकंड, रिराईट द फॉलोइंग युजिंग लेटर. आता लेटरच्या फॉर्म मध्ये लिहायचंय, आला लेटर, समजला. आता बघा सेकंड, द डिफरन्स ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग द डिफरन्स ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग 11 from another number. सेकंड मध्ये काय सांगितलं, इथे काय होतं सम, इथे काय म्हटलंय डिफरन्स म्हणजे काय, मायनस, बरोबर. सम म्हणजे काय, ऍडिशन. आता बघा द डिफरन्स ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर. काय करायचंय, डिफरन्स काढायचा आहे, ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग. काय सबट्रॅक्ट करून करायचं आहे, 11 फ्रॉम अनदर नंबर. म्हणजेच 11 मधनं एक गोष्ट सबट्रॅक्ट करायची आहे, ती मी वाय केली. आलं. थर्ड, द प्रॉडक्ट ऑफ 15 and another number बघा काय म्हटलंय, इथे होतं सम, इथे होतं सबट्रॅक्टिंग और डिफरन्स, इथे प्रॉडक्ट म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन. कुठल्याही गोष्टीचा प्रॉडक्ट काढणे म्हणजे काय करायचं, त्याला मल्टिप्लाय करायचं. आता काय म्हटलंय, द प्रॉडक्ट ऑफ 15 अँड अनदर नंबर. कुठल्याही गोष्टीचा प्रॉडक्ट अँड 15. आता बघा इथे मी काय केलं, पी प्रॉडक्ट 15, द प्रॉडक्ट ऑफ another number, the product of 15 and another number. समजला, p into 15. Fourth, 4 times a number is 24. काय म्हटलंय, 4 times a number is 24. आता काय म्हटलंय, 4 times a number is 24. बघा जे आहे सेम तेच रीड करायचं आणि तेच लिहायचं. 4 times म्हटलं काय आलं, मल्टिप्लाय. 4 times a number. आता इथे नंबर म्हणजे काय आलं, ह्याचा मीनिंग काय झाला, नंबर म्हणजे कुठला तरी व्हॅरिएबल. आता मी इथे घेतलं सपोज q. 4 times a number आला, 4
इज म्हणजेच काय इक्वल टू. समजला इथपर्यंत? क्वेश्चन फर्स्ट समजला. राईट द फॉलोइंग युजिंग अ लेटर. मी परत एकदा सांगते. द सम ऑफ सर्टन नंबर अँड 3. द सम ऑफ सर्टन नंबर अँड 3. द डिफरन्स obtained by subtracting 11 from another number. एका वेगळ्या नंबर मधनं काय करायचं आहे, 11 हा मायनस करायचा आहे. काय करायचं आहे, 11 हा मायनस करायचा आहे. समजलं? त्याच्यानंतर काय म्हटलंय, द प्रॉडक्ट ऑफ 15 अँड अनदर नंबर. फॉर 15 चा काय करायचा, प्रॉडक्ट केला आणि अनदर नंबर. 4 टाइम्स अ नंबर इज 24. 4 टाइम्स अ नंबर. 4 टाइम्स घेतला कुठला नंबर, लेटर्स घ्यायचे आपल्याला नंबर ऐवजी घेतला, इज इक्वल टू 24. आता हा प्रॅक्टिस सेट मधला 27 मधला क्वेश्चन फर्स्ट. आता बघा सेकंड क्वेश्चन बघू आपण. सेकंड क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन. फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ साइड ऑफ दिस इक्वेशन ऑर्डर टू सॉल्व देम. काय करायचंय आता, फाइंड आउट, मी क्वेश्चन लिहिते आणि मग सांगते काय करायचंय. फाइंड आउट which operation must be done on both sides of these equations. In order to solve them. त्यातलं फर्स्ट बघा काय म्हटलंय, x + 9 = 11. आता बघ क्वेश्चन काय म्हटलेला आहे, फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ साइड ऑफ दिस इक्वेशन इन ऑर्डर टू सॉल्व देम. आता दोन्ही साइडला इक्वेशन, फाइंड आउट द इक्वेशन, काय करायचं आहे, इक्वेशन ऑपरेशन करायचं आहे. फाइंड आउट विच ऑपरेशन, याच्यावरती कुठलं ऑपरेशन होईल, डन ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला त्याचं काय आलं पाहिजे, इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे ऑफ दिस इक्वेशन ऑर्डर टू सॉल्व देम. आता सॅटिस्फाय होणं म्हणजे कसं, आता बघा x + 9 = 11. आता ह्या x ची काय करायची आहे, मला व्हॅल्यू काढायची. कशी काढणार मी ती, ह्या x + 9 असं आहे बरोबर. आता मला सांगा ह्या x ची व्हॅल्यू काढायची आहे मला. जर इथे x ची व्हॅल्यू म्हणजे काय आला पाहिजे, हा 0 आला पाहिजे. सपोज मी याला 9 मायनस केला, काय केलं, -9, तर ह्यात येईल का 0, मला x भेटेल का, हो. जर मी हे ऑपरेशन इथे केलंय म्हणजे मला हे ऑपरेशन इथे पण करावं लागेल बरोबर. म्हणजे माझं इक्वेशन काय आलं, x + 9 - 9 = 11 - 9. x + 9 - 9 = 11 - 9. इथपर्यंत समजलं. दोन्ही साइडला काय केलं मी, -9 ऍड केलं. काय ऍड केला, मला हा x पाहिजे सिंगल म्हणून. आता बघा कुठल्याही व्हेरिएबलच्या शेजारी जो नंबर येतो तो जर प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं, मल्टिप्लाय असेल तर डिवाइड करायचं, डिवाइड असेल तर मल्टिप्लाय करायचं. समजलं. आता बघा त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, x + 9 + 9 - 9 0 = 11 - 9 किती झाले, 2. म्हणजेच काय आला, x = 2. समजलं. आता सेकंड इक्वेशन बघू. x - 4 = 9. बघा इथे ह्या ठिकाणी काय आलं होतं, ऍडिशन म्हणजे सम आलं होतं त्याचं. त्याच्यानंतर आता आलंय सबट्रॅक्शन. आता बघा सबट्रॅक्शन असेल तर काय सांगितलं मी, प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं, प्रॉडक्ट असेल मल्टिप्लिकेशन असेल तर डिवाइड करायचं, डिवाइड असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं. बघा x - 4 = 9 काय म्हटलंय, मायनस आहे बरोबर. मग मी ह्याच्यासोबत काय करणार, प्लस. कोणता नंबर करणार, जो x बरोबर आहे तोच नंबर मी सेम ॲज इट इज लिहिणार. त्याच्यानंतर सेम ऑपरेशन मी
त्या साईडला पण करणार. झालं इक्वेशन इक्वल, कारण की इथे +4 केलं, इथे +4 केलं. त्याच्यानंतर x -4 + 4 0 इज इक्वल टू 9 + 4 13. आलो. आता थर्ड इक्वेशन बघा काय आहे. 8x इज इक्वल टू 24. आता बघा हे इक्वेशन काय म्हणताय, हे काय म्हणताय, हे डिवाइड आहे का नाही, ह्याचं ऍडिशन होत आहे का नाही, ह्याचं सबट्रॅक्शन होत आहे का नाही, ह्याचं काय होत आहे मल्टिप्लिकेशन. 8 बरोबर हा x काय होतोय मल्टिप्लाय होतोय, ह्याच्या बरोबर हा x बरोबर -4 काय होता सबट्रॅक्ट होत होता, हा +9 काय होतोय ऍड होतोय बरोबर. तसाच हा काय होतोय प्रॉडक्ट होतोय त्याचा. म्हणजे काय झाला, हा 8x मल्टिप्लाय म्हणजे मी काय करणार डिवाइड, सेम नंबरने डिवाइड, ह्या साईडला पण सेम नंबरने डिवाइड, इथे सेम नंबरने मायनस केलं, इथे सेम नंबरने मायनस केलं, इथे सेम नंबरने प्लस केलं, तोच सेम नंबर इथे प्लस केला. इथे काय करायचं मल्टिप्लिकेशन म्हटल्यावर काय करणार डिवाइड करणार. म्हणजे 8x डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 24 डिवाइड बाय 8. आता बघा आपल्याला इक्वेशन कसं भेटलंय 8x डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 24 डिवाइड बाय 8. मला सांगा आता जर आपल्याला डिवाइड करायचं असेल तर 8 1 जा 8 म्हणजे इथे काय राहिलं x. आता 8 च्या टेबलमध्ये 24 आहे का, हो आहे. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 1 जा 8, 8 3 जा 24. म्हणजे आन्सर काय आलं x इज इक्वल टू 24. आता बघा इक्वेशन 4 काय म्हटलंय 8x 8 नाहीये x डिवाइड बाय 6 इज इक्वल टू 3. ह्यात काय होतं ऍडिशन, ह्यात काय होतं सबट्रॅक्शन, ह्यात काय होतं मल्टिप्लिकेशन. ज्या वेळेला ऍडिशन होतं त्यावेळेला मी काय केलं सबट्रॅक्शन, ज्या वेळेला सबट्रॅक्शन होतं त्यावेळेला मी काय केलं ऍडिशन, ज्या वेळेला मल्टिप्लिकेशन होतं त्यावेळेला मी काय केलं डिवाइड. आता माझ्याकडे काय डिवाइड, मग मी काय करणार मल्टिप्लाय. कळलं. आता कुठला नंबर मल्टिप्लाय करणार मी, जो x बरोबर आलेला आहे ह्या साईडला तो काय करणार नंबर मी मल्टिप्लाय बोथ साइड्स. कळलं. आता हा 6 1 जा 6, 6 1 जा 6, x इज इक्वल टू 6 3 जा 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18. समजलं. ह्यात कुठलाही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ थोडासा मागे करा, बरोबर समजून जाईल. आता क्वेश्चन 2 झाला. आता बघा आपण सॉल्व करू क्वेश्चन 3 नेक्स्ट पार्ट मध्ये. आता हा आपला लेक्चर फर्स्ट होतं. सेकंड लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 27 आपण कंटिन्यू करू. मला कमेंट मध्ये नाही कळवा की तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ. मी पुढचे पार्ट कंटिन्यू करेल. आता सध्या इक्वेशन हा चॅप्टर चालू आहे. इक्वेशन चॅप्टर झाला की पुढचं चॅप्टर घेऊ. त्याचबरोबर आपण आपलं सायन्स पण कव्हर करू क्लास 6चा. इतर कोणत्या क्लासला जर आपले व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यांनी खाली कमेंट करा, आपण तेही व्हिडिओ तयार करायला सुरुवात करू. थँक्यू.